हम लोग ने मैंने यहाँ पर ऑब्जेक्शन ली देने के टाइम पे मुझे मुला के ऊपर जमीन मर्डर केस जो 2020 में हुआ था, उसके अंदर एफआईआर में नजीम मुल्ला का नाम है। 164 का स्टेटमेंट है हमारे पास, जिसके अंदर उसके के सामने नजीम मुल्ला का नाम लिया हुआ है। और यहाँ पर उसने एफिडेविट में उसकी यहाँ पर वो केस के बारे में डिटेल दिया ही नहीं है। सुनावनी के लिए उसने स्क्रूटिनी के टाइम पे भी वो यहाँ पर प्रेजेंट नहीं था। मैं अब्दुल शेख गोंडवी न्यूज में आप सभी का स्वागत है। उत्तर शहर प्रभाग समिति में आज जहां पर देखा गया कि 30 दिसंबर को आखिरी दिन था फॉर्म भरने का, और आज 31 दिसंबर को आज जो जितने भी लोगों ने फॉर्म भरा था, और आज इसमें देखने के लिए मिल रहा है कि प्रभाग समिति में 10 नंबर प्रभाग नंबर 10 में जिसमें कुछ लोगों ने ऑब्जेक्शन लिया है। किस पे ऑब्जेक्शन लिया है और क्या ऑब्जेक्शन लिया है, इस पर इस वीडियो के माध्यम से आपको बताने की कोशिश करते हैं। तो बढ़ते इस वीडियो में और जानने की कोशिश करते हैं क्या ऑब्जेक्शन किसने किस पर लिया है। ऐसे ही तमाम वीडियोस और अपडेट्स के लिए देखते रहिए गोंडवी न्यूज, आपकी जानकारी हमारी जिम्मेदारी। बढ़ते हैं इस वीडियो की तरफ। त्यामुळे मला टेक्निकल डिटेल्स पूर्णपणे कळतात, की ज्या मोठमोठ्या वकिलांना कळत नाही. पण मी एम्फसाइज करून सांगतो आहे की माझ्याजवळ वकिलीची डिग्री नाही, पण मला मोठमोठे वकील सुद्धा कन्सल्ट करतात या विषयावर. आमची कॅन्डिडेट जी शरद पवार एनसीपी कडून उभी आहे, त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट अलिशा शेख. ऑब्जेक्शन कोणावरती काय आहे, कुठलं ऑब्जेक्शन तर आम्ही नजीब मुल्ला यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलेली आहे की त्यांनी अत्यंत व्हायटल जी इन्फॉर्मेशन आहे ती लपवली आहे. त्यांचा एका मर्डर केसमध्ये ते इन्व्हॉल्व आहेत, याबद्दल बरंच काही चर्चा झालेली आहे. एफआयआरही लागलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे स्टेटमेंट्स वगैरेही घेतलेत. ते प्रकरण खरं म्हणजे यांनी दाबलं राजकीय प्रेशर आणून. त्याचा अजूनही काही निर्णय नाही, पण तो माणूस जो मारला गेला तो अत्यंत चांगला माणूस होता, मुस्लिम होता, तरी तो मनसेकरता काम करायचा. आणि ही गोष्ट जर आज व्होटर्स पासून तुम्ही लपवून ठेवली तर तुम्ही व्होटर्सला मिसलीड करता. जर तुमच्यावर काही छोटे मोठे गुन्हे असते, समजा 6 महिन्याची सजा, 1 वर्षाची सजा, तर ते न मेन्शन करणं चांगलं. पण याच्यात जर तुमच्या विरुद्ध हा आरोप सिद्ध झाला तर तुम्हाला एकतर फाशी होईल किंवा जन्मठेप होईल. पण ही व्हायटल इन्फॉर्मेशन यांनी मुद्दामून लपवली आहे. तसंच हे कोकण मर्कंटाईल बँकेचे चेअरमन होते, त्यांनी रिझाईन केलं असेल, परंतु ते एका फार मोठ्या पदावर होते जिथे फार मोठा पैसा इन्व्हॉल्व असतो. ते सुद्धा त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होतं, ते सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं नाही. आणि म्हणून आम्ही आरोपना रायटिंग मध्ये कंप्लेंट दिलेली आहे की त्यांचा फॉर्म बाद व्हावा. त्यानंतर त्यांनी आणखीन एखादं अफिडेव्हिट वगैरे आणलं तर ते स्वीकारू नये, कारण की लॉ अगदी क्लिअर आहे की एकदा स्क्रुटिनीला घेतला पेपर की त्याच्याबरोबर जे काही कागदपत्र आहे ते फायनल असतात, त्याच्यात तुम्ही नंतर कुठलीच ऍडिशन करू शकत नाही. तर आरो मॅडम ही व्यक्ती फार चांगली आहे, त्या नक्कीच राईट डिसिजन घेतील अशी आम्हाला आशा आहे. जमील शेख प्रकरणात मेन्शन केलंय का ऍफिडेव्हिट मध्ये? काय जमील शेख प्रकरण मेन्शन केलंय का? मेन्शन केलेलं कोणकोणते त्याने, प्रकरण? आणि एफआयआर नावं वगैरे नाही त्याने मेन्शन केलेलं. त्याने लपवलं. आता जी सुनावणी सुनावणी झाली? पार पडली त्या सुनावणी दरम्यान नाही ते आता नाही, अजून नाही झालेलं. 4 वाजेला ते निर्णय देणार आहेत. दोघं बाजूनी दोघांनी स्टेटमेंट दिलेले आहे. आता शेवटी त्यांचा डिसिजन फायनल असतो किंवा आरोपचा. जमीन मर्डर. आपका नाम बताइए. तुम्ही कॅन्डिडेट आहात. माय नेम इज एडवोकेट अलिशा आलम शेख और मैं प्रभाग क्रमांक 10 की कैंडिडेट हूँ. हम लोग ने मैंने यहाँ पर ऑब्जेक्शन ली देने के टाइम पे नजीब मुल्ला के ऊपर जमीन मर्डर केस जो 2020 में हुआ था, उसके अंदर एफआईआर में नजीब मुल्ला का नाम है। 164 का स्टेटमेंट है हमारे पास, जिसके अंदर उसके सामने नजीब मुल्ला का नाम लिया हुआ है। और यहाँ पर उसने एफिडेविट में उसकी यहाँ पर उसने वो केस के बारे में डिटेल दिया ही नहीं है। सुनावनी के लिए उसने स्क्रूटिनी के टाइम पे भी वो यहाँ पर प्रेजेंट नहीं था। उसके बाद में 1 बजे का टाइम आरो मैडम दी थी उसको, 1 बजे वो आया नहीं। 2 बजे के बाद बोल रहे कि 15 मिनट लगेगा। उसके बाद उसकी एडवोकेट को भेजा यहाँ पर। उसके बाद में उसमें भी अभी भी मैडम हम लोग ने वहाँ पे आर्ग्यू किए मैडम से। रिटेल पे हम लोग ने जो भी हमारी तकरार थी वो मैडम को सबमिट किए गए। तो 164 की स्टेटमेंट में उसका नाम है, एफआईआर में उसका नाम है, तो फिर उसने यहाँ पे मेंशन भी नहीं किया। तो उसका फॉर्म बात करें यहाँ से मैडम से, हमारी ये रिक्वेस्ट है आरो मैडम से,
उसका फॉर्म बात करें यहाँ से, और जो भी मैडम का डिसीजन रहेगा, आई होप फॉर द बेस्ट कि मैडम अपना डिसीजन सही कौन से केस का मेंशन किया गया है उसकी लिस्ट? उसकी लिस्ट है हमारे पास, बट कौन से केस? आपने कौन से केस पे ऑब्जेक्शन दिया? मैंने ऑब्जेक्शन ली जमीन मर्डर केस में 2020 के बस उसकी एफआईआर और 164 का स्टेटमेंट है। फॉर श्योर आई विल शेयर दैट। दूसरा कुछ बैंक का कुछ? बैंक का ऑब्जेक्शन किसी और ने लिया है वो, मैंने ये जमीन मर्डर केस सूरज परमार का किसने लिया? इसका लिस्ट है उसमें, किसने ऑब्जेक्शन लिया? सूरज परमार। इसका ऑब्जेक्शन किसी ने भी नहीं लिया। जमीन मर्डर केस का ऑब्जेक्शन मैंने लिया। ऑब्जेक्शन तुम्ही आता सादर केलेलं आहे, आरोने काय उत्तर दिलं? माझं नाव राम प्रताप यादव आहे. मी राबोडी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार आहे आणि सदर प्रभागातून उमेदवार नजीब सुलेमान मुल्लाच्या विरुद्ध मी लेखी माझा विरोध सादर केलेला आहे. आणि माझा विषय हे आहे की त्यांनी नामनिर्देशन पत्रात कायदेशीर प्रमाणे जे आवश्यक माहिती देणं बंधनकारक आहे त्या त्यांनी लपवलेली आहे. जसं की कोकण मर्कंटाईल बँक ही प्रायव्हेट बँक असूनही तो त्याचा डायरेक्टर आहे आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की एखादा प्रायव्हेट बँकचा डायरेक्टर पण पब्लिक सर्व्हंटच्या परिभाषामध्ये येतो, त्याच्या विरुद्ध पण अँटी करप्शन ब्युरोच्या नियमाप्रमाणे कारवाई होऊ शकते. आणि हा एक महत्वाची जी त्याची पद आहे जे ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये पण येऊ शकते, तशी त्यांनी त्या नामनिर्देशन पत्रात कुठेही मेन्शन नाही केलेलं आहे. आणि माझा दुसरा प्रश्न होता की हो तो ऑलरेडी पब्लिक सर्व्हंटच्या पोस्टवर आहे आणि नगरसेवक पद पण हा पब्लिक सर्व्हंटच्या कॅटेगरीमध्ये येतो, तर मग सायमल्टेनियसली एकाच वेळी 2 पब्लिक सर्व्हंटच्या पोझिशन कसं माणूस घेऊ शकतो? बरोबर. तर त्याच्यावर त्यांनी ॲफिडेव्हिट दिलाय नजीमुल्लाच्या वकिलांनी आणि त्याच्यामध्ये पूर्णतः मिसलिडिंग इन्फॉर्मेशन दिली आहे. एकदम विषयाच्या निगडीत कुठलंही उत्तर नाही दिलंय आणि आरोनी बोललंय की मी 4:30-5 पर्यंत माझा निर्णय देणार. कुठल्या पक्षात तुम्ही? मी अपक्ष आहे आणि मी हे आरो मॅडमला मी हे अपील केलेली आहे की ऑन द ग्राउंड ऑफ द सपरेशन ऑफ द इन्फॉर्मेशन अँड फॅक्ट्स हिज नॉमिनेशन फॉर्म मस्ट बी डिस्क्वालिफाईड. ओके, थँक्यू.